नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मेट्रोची कारशेड कुठे करायची यावरून सुरू झालेला वाद निर्णायक टप्प्यावर आला आहे. यापूर्वीच्या सरकारनं मुंबईच्या मेट्रोच्या नव्या मार्गांच्या साठीची कारशेड आरेमध्ये करायचं ठरवलं होतं. आरे हे मुंबईतलं एक जंगल आहे. त्या जंगलाच्या ऐवजी हीच कारशेड उचलून कांजूरमार्गच्या खाजण जमिनीवर नेण्यात आली, अर्थात खार भूमीवर नेण्यात आली आहे. या पद्धतीनं कारशेड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं हा विषय पूर्णतः राजकीय रंग घेताना दिसतोय. सध्याच्या काळात हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. केंद्र सरकारनं राज्य सरकारच्या कडून घेतल्या गेलेल्या निर्णयाला आव्हान दिलंय आणि कारशेडच्या साठी कांजूरमार्गची जागा हस्तांतरित करण्याचा आदेश त्रुटीपूर्ण असल्याचं स्पष्ट निदर्शनास आणून दिलं आहे. इतकंच नाही तर मुंबई उच्च न्यायालयानं हे संपूर्ण प्रकरण हे आता निर्णायक स्थितीत आणतानाच दिलेला आदेश स्वतःहून मुंबईच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मागे घ्यावा, अन्यथा त्यात न्यायालयाला आपला निर्णय द्यावा लागेल अशी भूमिका घेतली आहे. थोडक्यात काय तर वेळप्रसंगी न्यायालय काढलेला आदेश पूर्णतः बेकायदा ठरवू शकतं आणि यात आदेश काढणाऱ्यांची नाचक्की होऊ शकते. असा प्रकारचा त्रुटीपूर्ण आदेश काढायला लावला कुणी? जर समजा प्रशासन प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या राजकीय बॉसेस कडून ऐकूनच करत असेल तर असा त्रुटीपूर्ण आदेश आपल्या हातून काढला जातोय याची जाणीव संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना नव्हती का? कोणताही प्रशासकीय अधिकारी आपल्या हातून आपल्या करिअरवर कुठल्याही प्रकारचा डाग लागेल असं वागत नाही. असं असताना सुद्धा जर न्यायालय काढला गेलेला आदेश त्रुटीपूर्ण आहे इतक्या स्पष्ट शब्दात ताशेरे मारत असेल तर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या कान नाक डोळे उघडे ठेवून काम करण्याच्या जबाबदारीचं भान आहे का? हे सगळं एका बाजूला असताना मुंबई सारखं शहर जे गेले अनेक वर्ष वाहतुकीच्या समस्यांनी ग्रस्त आहे, केवळ आणि केवळ दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्यासाठीचेच सर्वाधिक मार्ग या शहरात सहजगत्या उपलब्ध आहेत आणि या शहराला पूर्वेकडून पश्चिमेकडे तसंच इतर सर्व दिशांनी, थोडक्यात 8ही दिशांनी वाहतुकीच्या क्षेत्रात जोडलं जाणं अपेक्षित असताना स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर जर एखादा पायाभूत सुविधांचा प्रकल्प राबवला जात असेल तर केवळ आणि केवळ पर्यावरणाच्या मुद्द्याच्या आधारे त्यात खो घालता येतो का? आणि तसा खो हा कितपत इथं राहणाऱ्या मुंबईकरांच्या आयुष्याच्या दृष्टीनं चांगला आहे किंवा वाईट आहे? या प्रकारचे सगळे प्रश्न आजच्या लक्षवेधीमध्ये आपण उपस्थित करणार आहोत आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करणार आहोत की जर न्यायालय कांजूरमार्गच्या जागेचं हस्तांतरण हे त्रुटीपूर्ण ठरवत असेल तर आता आरेमध्ये कारशेड करायची का? लक्षवेधीची आजची चर्चा त्या अनुषंगाने. या चर्चेमध्ये आपल्या बरोबर कोण कोण सहभागी होत आहे त्याचा मी परिचय आपल्याला करून देतो. त्यांचा आपल्या सोबत आहेत कांजूरमार्ग कारशेडचे समर्थक स्टॅलिन दयानंद, आपल्या सोबत आरे कारशेडचे समर्थक आहेत भूषण मर्दे, त्याचबरोबर आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता अवधूत वाघ आहेत, काँग्रेसचे प्रवक्ता आहेत दत्तू गवाणकर आणि या सगळ्या विषयाचे अभ्यासक तसंच मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाला जवळून पाहणारे सचिन धांजी आपल्या सोबत आहेत. ते पेशाने पत्रकार आहेत. आपल्या सर्व मान्यवरांचं स्वागत. माझा थेट आणि पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला स्टॅलिन दयानंद यांना आहे. दयानंदजी, ज्या पद्धतीनं न्यायालय म्हणतंय की कांजूरमार्गच्या जागेच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव हा त्रुटीपूर्ण आहे, मला एक थेट प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो. आत्ताच्या सरकारनं तुम्हाला गाजर दिलंय का कांजूरमार्गच्या जागेचं? कारण या सरकारमधल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना हे निश्चित माहित असणार की संबंधित जागेवर लवाद चालू आहेत, संबंधित जागेवरचे अनेक प्रलंबित खटले आहेत, त्या सगळ्यांची सुनावणी झाल्याशिवाय असा निर्णय घेतला नाही जाऊ शकत. पण
आरे विरोधकांना खुश करायचं, मग एक कागद काढायचा आणि कांजूरमार्गची जागा दिल्याचं दाखवायचं. असं तुमच्या बरोबर झालंय का? तुम्ही स्वतः फसवले गेला आहात अशी भावना तुमच्यात निर्माण झालीये का? स्टॅलिनजी, आपण बोलणार आहात. जी नक्की अजिबात नाही. हे म्हणणं सुद्धा खोटं आहे की न्यायालयाने खोट म्हणजे असं सांगितलंय की काहीतरी कमी झालेले आहे किंवा ते चुकीचं आहे. न्यायालयामध्ये जर कांजूरच्या जागेमध्ये जर प्रॉब्लेम असता तर 2016 साली फडणवीस साहेबांच्या सरकारचेच अधिकाऱ्यांनी हायकोर्टात अफिडेव्हिट दाखल केलंय, याचिका दाखल करून त्यांनी सांगितलंय की कांजूरची जागा मुक्त आहे आणि आम्ही त्याच्यावरती कसलेही विवाद नाहीये आणि मी तिथे मेट्रो कारशेड घेऊन जाऊ शकतो. दुसरी गोष्ट, मेट्रो 6चा कारशेड नेहमीच कांजूरलाच येणार होतं. त्याच्यात कसलाही वाद किंवा संवाद किंवा किंवा विषय नव्हताच, कसलाही वादाचा विषय नव्हता. कांजूरलाच मेट्रो 6चा कारशेड येणार होता. आता जेव्हा कोर्टात मॅटर सुरू झालं हायकोर्टात, आता काही खासगी लोक उभे राहिलेले आहेत की आमची जागा आहे आणि आमचं काहीतरी 2017 सालापासून केस चालू आहे. आणि हे कोण लोक आहेत? हे तेच लोक आहेत ज्यांचं लीजेस संपले आहेत. म्हणजे त्यांना 2017 साली जागा मोकळी करायची होती, ते न करता त्यांनी जाऊन केस केलं, कारण ते स्वतः 2016 साली बिल्डर बरोबर करार केलं ते सगळ्या जागेचा विकास करण्यासाठी. नाही, माझं पूर्ण होऊ द्या. मग ह्या विकास ज्यांना करायचं होतं त्यांचं बाजू ऐकलं नाही, म्हणून कोर्टाने काय सांगितलंय की तुम्ही ह्यांचा विषय पेंडिंग आहे, तुम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन परत सुनावणी घ्या, असं सांगितलेलं आहे हायकोर्टाने. कुठेही हायकोर्टाने हे सांगितलं नाही की तुम्ही इलिगल काम केलंय म्हणून. हे सांगणं चुकीचं. आपण विसरू नये की मेट्रो 6चं कारशेड नेहमीच कांजूरलाच होतं सुरुवातपासून आजपर्यंत. ठीक आहे. आणि आपलं म्हणणं असं आहे की न्यायालयानं कधीही असं म्हटलेलं नाही की कांजूरमार्गची जमीन हस्तांतरणाची निर्णायक भूमिका ही चुकीची आहे, असा दावा स्टॅलिन दयानंद करतायत. भूषण मारदे त्याला प्रतिवाद करतील. बघा, आता ही जी कारशेड कांजूरला न्यावी असं म्हणतायत स्टॅलिनजी, हे ह्याविषयी खूप मोठी चर्चा सुप्रीम कोर्टापर्यंत झालेली आहे. म्हणजे मेट्रो आरे मध्ये होऊ नये, मेट्रो कारशेड आरे मध्ये होऊ नये यासाठी हे पर्यावरणवादी, तथाकथित पर्यावरणवादी प्रयत्न करत होते आणि त्याप्रमाणे त्यांनी हायकोर्टाने नाकारल्यावर सुप्रीम कोर्टमध्ये गेलं. तिथे या प्रत्येक जे पर्याय यांनी सुचवले त्या प्रत्येक पर्यायावर चर्चा झालेली आहे आणि हे प्रत्येक पर्यायावर चर्चा झाली आणि त्यानंतर हे असं ठरलं की आरेतली सुप्रीम कोर्टाने ठरवलं की आरेतली कारशेड ही योग्य ठिकाणी आहे म्हणून. दुसरी गोष्ट, कांजूरचा हा जर दयानंद स्टॅलिनजी म्हणत असतील की कांजूर हे न्यायालयात नव्हतं, तर कांजूर मार्ग हे पहिल्यापासून न्यायालयात आहे आणि त्याची एक जुनी केस चालू आहे. ते केस चालू असल्यामुळेच न्यायालयाने तिकडे सांगितलं होतं की जर तुम्हाला इकडे कारशेड करायची असेल तर हे महाराष्ट्र सरकारला सांगितलंय की तुम्हाला जर करायची असेल तुम्ही त्या निमित्ताने त्यासाठी 3,000 कोटी डिपॉझिट ठेवा. हा न्यायालयाचा आदेश होता. भूषणजी, थोड्या वेळापूर्वी स्टॅलिन दयानंद यांनी जे दावे केले की 2006ला तशाच पद्धतीनं कांजूरला कारशेड जाणार होती, यापूर्वी कारशेड कांजूरच्या साठी म्हणजे कांजूरच्या जागेच्या साठी विचारात घेतली गेली होती, याची उत्तरं काय आहेत? ते कांजूरचा जागा ही कारशेडसाठी विचारात घेतली कारण हे लोक पर्याय सुचवत होते. कांजूरची जागा कधी टेक्निकली कधीही त्याच्यासाठी सुयोग्य नव्हती, कारण कारशेड ही जी मेट्रो 3 आहे ही स्टीव्स मध्ये संपते, तिकडून आरेमध्ये कारशेड करणं हे तांत्रिक दृष्ट्या योग्य होतं. ते तिथे कांजूरला अजून 8 किलोमीटर पुढे कांजूरला नेणं आणि नो गो झोनवर चालवणं हे कधी योग्य नव्हतं. त्याशिवाय ती काय जागा आहे कांजूरची, ती जागा कधीही सरकारच्या ताब्यात नव्हती. तिकडे ती कोर्टात त्याच्यावर खटला प्रलंबित आहे. बरोबर. थोडक्यात सोप्या शब्दांमध्ये जर आपण म्हणायचं झालं तर कांजूरची जागा विवादित आहे. आत्ताच्या घडीला त्यावरचा अंतिम निर्णय म्हणजे ज्या पद्धतीनं ती हस्तांतरित केली त्याच्यावरचा अंतिम निर्णय येणं आहे. आपल्याला पटकन अवधूत वाघ यांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. अवधूत वाघ, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आपल्या सोबत आहेत. अवधूतजी, जे झालेलं आहे ते टाळता आलं असतं का आणि याच्यामुळे मेट्रोला होणारा उशीर कोणाच्या लक्षात येतोय का? प्रसादजी, या सर्व मेट्रोकडे गेल्या वेळी सुद्धा मी तुमच्या चॅनेलमध्ये चर्चेत आलो होतो, त्यावेळी बोललो होतो आपण 3 गोष्टींमध्ये डिवाइड केलं पाहिजे. एक म्हणजे टेक्निकल, दुसरं म्हणजे पॉलिटिकल आणि तिसरी जी गोष्ट आहे ती मग फायनान्शियल किंवा इतर अंगाने जाऊ शकते. आता ज्यावेळी आपण टेक्निकली पहिलं बघूया
पहिली गोष्ट म्हणजे कंझ्युमरची जागा आहे ती मार्शी लँड आहे आणि त्याच्यामुळे तिकडे ते स्टेबिलाइज होणं आणि तिकडे मोठे पिलर्स टाकून अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन करणं, याला स्टेबिलाइज होण्यासाठी 2 वर्ष लागतात. वर्सेस ही जी तुमची जागा आहे आरे कॉलनीची, त्याची ही रॉकी हिल आहे आणि त्याच्यामुळे तिथे लगेच आपल्याला खाली खडक लागणार आहेत. आणखीन कारशेडचं काम लवकर होणार आहे. एक मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 एक लक्षात घ्या, कुठचा पण कॉन्ट्रॅक्टर जो असतो तो कॉन्ट्रॅक्टर ज्यावेळी ऑर्डर फायनलाइज करतो, ऑर्डर घेतो, त्यावेळी तो इनडेफिनेटली त्याच रेटवर करत नाही. तिकडे डिलिव्हरीचा क्लॉज असतो की 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष यामध्ये करायचं असतं आणि त्याच्यानंतर जर त्याने डिले केला तर त्याला एलडी क्लॉज लागतो आणि जर सरकारकडनं एलडी झाली तर त्याला पीव्ही क्लॉज लागतो, म्हणजे प्राइस व्हेरिएशन क्लॉज लागतो. हा प्राइस व्हेरिएशन क्लॉज हा प्रचंड महाग पडू शकतो सरकारला, कारण 3 वर्षामध्ये कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट. पण अवधूतवाग आत्ताच्या घडीला मेट्रो कारशेडच्या उशिराच्या मुळे मुंबईचं होणारं नुकसान कोणाच्या लक्षात येतंय का? मी हाही प्रश्न आपल्याला विचारला होता. नाही, हेच तर तुम्हाला एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगतो, त्याचवरच मी येतो आहे. पहिली गोष्ट प्रसादजी, प्राइस व्हेरिएशन क्लॉज हा कोणच लक्षात घेत नाहीये. करोडो माझे स्वतःचे अनुभव सांगतो, प्राइस व्हेरिएशन क्लॉज मुळे प्रोजेक्ट कॉस्ट दुपटीने वाढलेली आहे, दुपटीने. हे लक्षात घ्या. हा पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे डिफर्ड प्लेजर, म्हणजे आज जे मला अनुभवायला मिळणार आहे, आज ज्याचा मी आनंद घेणार आहे, ते 4 वर्ष आणि 5 वर्ष पुढे जाणार आहे. त्यामुळे मुंबईची प्रगती, ह्याला जोडून असलेली मुंबईची भरभराट, इकडच्या लोकांना मिळणारा उद्योगधंदा, हा सगळा 5-6 वर्ष पुढे जाणार आहे. ऍट हुज कॉस्ट? ऍट मुंबईज कॉस्ट. MMRDA ला बरोबर आहे. त्या पैसा निमित्तानं दिला प्रश्न जाणार विचारावा आहे लागेल तो दत्तू गवाणकर यांना. दत्तू गवाणकर, मुंबईचं होणारं नुकसान लक्षात येतंय का? निर्णायक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपले निर्णय योग्य ठरतायत का? सर्वप्रथम आपण जे सांगितलं त्यावर येतो की आपण सांगितलं की न्यायालयाने सांगितलं की त्रुटीपूर्ण, तर जिल्हाधिकाऱ्यांनी जो निर्णय दिलेला आहे त्याला त्या ठिकाणी कोर्टाने आक्षेप घेतला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही यामधील जे पक्षकार आहेत त्यांची पुन्हा सुनावणी घ्या आणि त्यांचं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्या आणि त्यानंतर आपण निर्णय घ्या. त्यांनी कुठे हा त्यांचा निर्णय खारिज केलेला नाही आणि जर ते सुनावणी घेणार नसतील तर त्याची सुनावणी कोर्ट घेईल आणि मग त्यावर कोर्ट हे निर्णय घेईल, असं मुंबई हायकोर्टाने सांगितलेलं आहे. ठीक आहे, पण दत्तूजी, त्या कोर्टात या प्रकरणाची सुनावणी आधीपासून चालूच आहे. भूषण मर्दे यांनी पण आठवण करून दिली. बिलकुल. ज्यावेळेला फडणवीस साहेबांचं सरकार होतं, भाजपाचं सरकार होतं, त्यावेळेला या सरकारने लिहून दिलंय, तिथे त्यांनी ॲफिडेव्हिट दिलेलं आहे की सदर जागा ही राज्य शासनाच्या मालकीची आहे आणि महसूल खात्यामध्ये त्या जागेची नोंद आहे की ही जागा राज्य शासनाची आहे. आता त्यावरचा निर्णय हा प्रलंबित आहे की केंद्र शासनाने त्यावर आक्षेप घेतला, मग जागा राज्य शासनाची की केंद्र शासनाची. हा माझं असं म्हणणं होतं की ज्यावेळेला मला पूर्ण करू देता, ज्यावेळेला कोस्टल रोडच्या परवानग्या होत्या तर त्या कोस्टल रोडच्या परवानग्या अतिशय त्वरित शीघ्र गतीने देण्यात आला. का? तर इथे भाजपाचं सरकार होतं म्हणून का? आणि आता भाजपाच्या विरोधी सरकार असल्याच्यामुळे हे अडथळे केंद्र सरकार घालतंय. म्हणजे आता वाघ साहेबांनी जे सांगितलं की बाबा ह्याच्यामध्ये जे प्राइस व्हेरिएशन येणार आहे किंवा ही दाम दुप्पट होणार आहे, त्याच्यामध्ये ते नुकसान होणार आहे, याला कारणीभूत हे भारतीय जनता पार्टीचं केंद्र सरकार आणि भारतीय आपला हा मुद्दा राजकीय आहे, पण तुमच्या या एकूणच दाव्यांच्या मधल्या 2 गोष्टींवर आपल्याला चर्चा लागेल. भूषण मर्दे, पहिल्यांदा आपल्याला संधी देतो मी पटकन. हा जो वारंवार मुद्दा येत असतो आणि इतिहासाचे दाखले देत हे सांगितलं जातं की संबंधित जागा ही राज्य सरकारचीच आहे, हे यापूर्वी अनेकदा समोर आलेलं आहे. आता मात्र केंद्र सरकार त्या जागेवर दावा करायला लागलेला आहे. हा नक्की वाद किती दिवस आणखीन चालणार आहे? जर न्यायालयात जाऊन या जागेच्या मालकीच्या संदर्भातला काही निकाल किंवा निरीक्षण येत असतील तर पुन्हा 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 त्याच गोष्टी उघडत बसल्या जाणार आहेत का? आणि नक्की ही जागा कोणाच्या मालकीची याचं उत्तर कधी मिळणार आहे? भूषण मर्दे, आधी आपण, त्यानंतर राजकीय मुद्द्यावर अवधूत वाघ बोलतीलच. बघा, हा खटला 1976चा आहे, म्हणजे एवढा जुना खटला आहे आणि राज्य सरकार त्याच्यावर क्लेम करतं, हे चुकीचं काय आहे? राज्य सरकार म्हणणारच आमची जागा आहे, म्हणूनच तर कोर्टात केस चालू आहे ना. राज्य सरकारने कुठे म्हटलं नाही की त्या खासगी लोकांची जागा आहे म्हणून. ती जागा आपली आहे, राज्य सरकार क्लेम करते. पण 1976 पासून हा खटला चालू आहे, हा खटला प्रलंबित आहे.
समजा इथे निर्णय लागला, तो निर्णय कोणाच्याही विरुद्ध लागेल, ज्याच्या विरुद्ध लागेल तो सुप्रीम कोर्टात जाणार आहे. पण हे असं गडगड किती दिवस किती वर्ष चालवणार आपण, ज्या जागेची गॅरंटी नाही. आणि हायकोर्टाने काय म्हटलंय की तुम्ही 3,000 कोटी डिपॉझिट ठेवा, ते कोणाच्या खिशातले जाणार. उद्या समजा तो निर्णय त्या खाजगी मालकांच्या नावे लागला तर 3,000 कोटी त्यांना द्यावे लागतील. हा अधिक खर्च नाही का? म्हणजे हे ऐकता ह्याला अनिश्चितता हा पहिला मुद्दा. दुसरा हा खर्च होण्याची डोक्यावर टांगती तलवार. हे सगळं कशाला करायचं? हा प्रोजेक्ट पुढे का ढकलायचा आपण? हा माझा हा साधा प्रश्न आहे. बरोबर आहे. आपण असं म्हणता आहात की हा प्रोजेक्ट पुढे का ढकलायचा? स्टॅलिन दयानंद याचं एक पटकन 30 सेकंदात आपल्याकडून उत्तर अपेक्षित करतो. आणि आता चर्चा याही दृष्टीनं पुढे न्यावी लागेल की आपण कांजूरचाच हट्ट धरून ठेवणार आहात की आता तुम्ही आरेचा विषय मनात आणू शकता का? तुमच्यासाठी आरेवर पूर्णपणे फुली आहे. स्टॅलिन दयानंद, तुम्ही फक्त 5 सेकंडसाठी एक बाजूला ठेवून द्या की आरे विषय सोडून द्या. मेट्रो 6चं कारशेड कुठे येणार होतं याचं उत्तर कोणतेही भाजपचे समर्थक बोलत नाहीये. होणार होतं. दुसरी गोष्ट, ज्या मेट्रो 6चं कारशेड तुम्ही असं म्हणता आहात की कांजूर मार्गला येणार होतं, बरोबर आहे? त्याच्या डीपीएल प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये लिहिलेलं आहे साहेब. आणि स्वतः अलॉट केलेली जागा आहे ती कांजूरला. विदाउट कारशेड मेट्रो 6चं काम चालू आहे का मला सांगा? मग हे चूक कोणाची? फडणवीस सरकारचं की नाही? मला दुसरी एक गोष्ट महत्वाचं लोकांना सर्वांना समजलं पाहिजे की कफ परेडला जी जागा होती ती राखीव ठेवलं होतं मेट्रो कारशेडसाठी, मेट्रो 3च्या कारशेडसाठी. ज्या विकासकाला ती जागा जाणार आहे त्याच विकासकाला ह्याच भूखंडावरती, कांजूरच्या भूखंडावरती एग्रीमेंट करून त्याला काम देणार होतं. 2019 जुलैमध्ये एक समिती नेमून फडणवीस सरकारने त्या विकासकावरचा प्रोग्राम, त्याचा प्रोजेक्ट कसं पुढे न्यायचं याच्यावर विचार करण्यासाठी कमिटी गठीत केलं होतं. तुम्हाला म्हणजे ही याच्यातून जागा सांगायचं काय आहे नक्की? स्टॅलिनजी, याच्यातून तुम्हाला काय अधोरेखित करायचंय? खाजगी विकासकाला 1 लाख घरं बांधण्यासाठी ही जमीन उपयुक्त असेल तर ते स्पष्ट सांगा आम्हाला खाजगी बिल्डरला द्यायची आहे जागा. आणि आता तुम्ही 2016 पासून 2020 पर्यंत कधीच दाखवलं नाही एकही कागद कोर्टात की कुठे केस चालू आहे ते. आता अचानक सगळे तयार झालेत. हे फक्त म्हणजे आरेमध्ये ज्याला तुम्ही प्रॉमिस केलं होतं की 30 हेक्टर जमीन देणार बांधकामासाठी, हे देखील फडणवीस साहेबांचा वॉर रूम मिनिट्स मध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. याच्यातून दोन मुद्दे समोर येतात. पहिला मुद्दा अवधूत वाघ यांच्यासाठी आहे. अवधूत वाघ, मुळात या सगळ्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप किती आहे? आणि दुसरा मुद्दा, तिसऱ्या कुठल्या तरी त्रयस्थ खाजगी व्यक्तीच्या लाभासाठी निर्णय बदलले गेले आहेत का? अवधूत वाघ. प्रसादजी, मी मागं पण सांगितलं होतं, सर्वसामान्य लोकांच्या उपयोगासाठी असलेले प्रत्येक प्रोजेक्ट हे 5 वर्षासाठी नसतात, ते 10 वर्ष, 15 वर्ष, कधी कधी 20 वर्ष पण चालतात. याच्यामध्ये कित्येक सरकार येतात आणि जातात, परंतु सरकारची पॉलिसी ही लोकाभिमुख असली पाहिजे. त्यामुळे सरकार जरी बदललं तरी जागा बदलायच्या. उद्या सकाळी आपण ज्या मीटर गेज प्रमाणे समजा कारशेड आणतो आहोत, म्हणजे मेट्रो आणतो आहोत, उद्या सरकार बदललं म्हणून ब्रॉडगेज करणार का? किंवा ब्रॉडगेज असलेली तुम्ही नॅरोगेज करणार का? किंवा आता वरून म्हणजे ओव्हरहेड असलेली मेट्रो तुम्ही अंडरग्राऊंड करणार का? म्हणजे ही असली थेरं कधीही कोणीही केली नाही पाहिजेत. हा मुद्दा नंबर 1 आहे. मुद्दा नंबर 2, ज्या आरेसाठी पर्यावरणवाद्यांनी प्रश्न विचारले होते तिथे सुप्रीम कोर्टाने आलेल्या निर्णयानुसार झाडं तोडून झालेली आहेत. त्यामुळे जे काही तथाकथित निसर्गाचं जे नुकसान होणार होतं तथाकथित, ते ऑलरेडी होऊन गेलेलं आहे. तर त्याच्यामुळे आता ही इरिव्हर्सिबल क्रिया झालेली आहे. त्यामुळे तो पर्यावरणवाद्यांचा प्रश्नच निकालात निघालेला आहे. फक्त आता माझ्या माहितीप्रमाणे आलेलं आहे, तिकडे एक मिशनऱ्यांना एक फार मोठी जागा तिकडे द्यायचं ठरलं होतं. त्यामुळे काही मिशनरी त्या आरे शेडला विरोध करत आहेत. हा पण एक मोठा विषय आपल्याला चर्चेमध्ये जर कधी याच्यापुढे घेता आला तर त्याच्यावर पण मी बोलू निघून जाईन. मी सांगतो, हे असे फालतू गोष्टी मला ऐकायचं पण नाहीये. हे मिशनरी बोलायचं नाही कोणाला. ही फालतू गोष्ट नाही आहे, ही फालतू गोष्ट नाही आहे. नॅशनल चॅनलवर येऊन फालतू गोष्ट करायचं नाही कोणी. याच्यासाठी स्टॅलिनजी याच्यावर तुमचं उत्तर काय आहे ते द्या. हे खरं आहे की खोटं आहे? हा आरोप खरा आहे की खोटा आहे? मी वाटेल तर बोलू का? मला जबाबदारीने बोलायला नको का? मी काय मुद्दे बोलतोय इकडे? मी काय बोलतोय त्याचा एक कागद आहे माझ्या हातात.
यांच्याकडे एक कागद नाहीये, वाटेल ते बोलून ते मोकळे होतात. काहीतरी नाही नाही मी 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 तुम्हाला सांगतो बोलून बाजूला व्हायचं. हे तुमचं स्टंट बंद करा. हो, सत्यावर बोला, कागदावर बोला. तुमच्याकडे कागद नसेल तर गप्प बसा. एवढंच बोलून मी. भूषण मर्दे कदाचित त्यांच्याकडे काही कागदपत्र असतील, काही तथ्य असतील, एकदा त्यांना मांडायची संधी देऊ. स्टॅलिन दयानंद यांनी मात्र हा मिशनरीवाला जो काही अँगल आलाय चर्चेमध्ये तो पूर्णपणे खोडून काढलाय. भूषण मर्देजी, आपल्याकडे काही तर्क आहेत का या दाव्याला पुष्टी देणारे? नाही, पण स्टॅलिन दयानंदला एवढी मिरची, स्टॅलिन दयानंदला ही मिरची का झोंबली? मी केलेला जो आरोप आहे त्याच्यावर त्यांचं डोकं एवढं का उठलं? त्यांनी हा आरोप फालतू आहे, बिनबुडाचा आहे असे शब्द का वापरले? हा माझा प्रश्न आहे. त्याचं उत्तर त्यांनी दिलंय. त्यांचं म्हणणं आहे की या पद्धतीचा आरोप हा चर्चेला गंभीरता ठेवणारा नाही, त्यांना त्याच्यावर आता उत्तर द्यायचं नाही. पण भूषण मर्दे दावा करतायत की अशा आरोपात काही तथ्य आहे, त्यांच्याकडे काही तपशील आहे. एकदा भूषण मर्देंचं म्हणणं ऐकूया. कागद सादर करायला सांगा. आरेचं कारशेड मिशनरीचं काय हात आहे? दयानंदजी जरा थांबा ना. तुम्ही पर्यावरणामध्ये कागद शेअर करा ना. शेअर करा तुम्ही. माझा पेपर तुम्हाला बघायचा असतो. तुम्ही पर्यावरणवादी आहात ना, जरा शांत व्हा ना. एक मिनिट शांत व्हा. स्टॅलिनजी एक मिनिट. मी तुमचा म्हणणं ऐकून घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता. भूषण मर्देंचंही म्हणणं आपल्याला ऐकायला हवं. लोकशाहीत प्रत्येकाला बोलायची संधी आहे. भूषणजी, आपण आपलं म्हणणं मांडा. हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे आरेची जागा निवडली ही 2012 साली. आधीच्या म्हणजे त्यावेळेला कोणतं गव्हर्नमेंट होतं, मला पक्षीय राजकारणात जायचं नाहीये, पण 2012 सालचा निर्णय आहे. त्यानंतर हे जे आता जे अवधूत वाघ साहेबांनी जे काढला विषय की ते मिशनरीला सिमेंट्री साठी जागा तिकडे द्यायची होती, असा तोही निर्णय 2013चा आहे, आधीच्या त्या आघाडी सरकारचा. आणि 2017 जानेवारीमध्ये हा निर्णय रद्द करण्यात आला. त्यानंतर मार्च 2017 मध्ये एक जनहित याचिका दाखल केली गेली आहे युनायटेड ख्रिश्चन कम्युनिटी सेंटर या संस्थेद्वारे. आणि यांचे या संस्थेचे जे काही पदाधिकारी फ्रान्सिस डायस आणि साबू यांनी ते मार्च 2017 मध्ये अशी याचिका दाखल केलेली आहे. त्यामुळे हे नाही आहे का, हे खोटं आहे का? तर खरं आहे. आता त्याचा राजकीय हा एक अत्यंत महत्वाचा आणि काही तपशीलवार आकड्यांच्या सह आपण केलेला दावा आहे. स्टॅलिन दयानंद यांना त्याच्यावर उत्तर द्यायची संधी देणार आहात. मात्र तुम्ही जे म्हणालात, स्टॅलिनजी एक मिनिट. त्यांनी त्यांचे दावे मांडले. मी तुम्हालाही उत्तर द्यायची संधी देतो. त्यांनी काय सांगितलं? 2012 मध्ये आरेमध्ये कारशेड करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता. त्यांनी नाव नाही घेतलं, पण 2012 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार राज्यामध्ये होतं. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी विरोधात होते. मला वाटतं यात दत्तू गवाणकरांना काही आक्षेप नसतील. दुसरा महत्वाचा मुद्दा, 2013 साली ज्या विवादित जागेची चर्चा आरे मधल्याबद्दल सातत्यानं होत असते, तिथे ख्रिश्चन दफनभूमी येणार होती. त्याचा निर्णय पण नंतर रद्द झाला आणि त्याला आव्हान देण्यात आलं. आता यावर स्टॅलिन दयानंद यांनी बोलायचंय. आणि स्टॅलिनजी, माझा आपल्याला प्रश्न असा आहे, दफनभूमीची जागा मिळत नाहीये म्हणून हा वाद जन्माला घातला जातोय का? ख्रिश्चन दफनभूमी महानंदा डेअरीच्या बाजूला त्यांना जागा ऑलरेडी अलॉट झालेली आहे तिकडे. आणि तिथे हिंदू मुसलमानांचा आणि ख्रिश्चनचा तिघांचा बाजूला अलॉटमेंट केलेला आहे तिथेच. हा विषय म्हणजे ह्याला काही कनेक्शन नाहीये. आरे कारशेडच्या प्लॉटवर ती कोणालाही कसलंही जर समजा तुम्ही म्हणत असाल की तिथे ख्रिश्चन लोकांना प्रॉमिस केलं होतं, मग फडणवीस सरकारने कसं काय काम सुरू केलं? आणि ही गोष्ट आतापर्यंत कसं लपून राहिलं? आम्ही गेले 7 वर्ष न्यायालयामध्ये लढतोय. हा मुद्दा आमच्या समोर. आज हे नवीन कुठून घेऊन येतात? हे कसं काय नवीन बनवून आणतात? ठीक जागा तुम्हाला सांगितले कुठे आहे. ठीक आहे. स्टॅलिन दयानंद यांनी हा दावा फेटाळलेला आहे. आपल्याला तांत्रिक दृष्ट्या ते अधूनमधून जोडले जात आहेत, तुटतायत. आता आपण थोडं पुढे जाऊयात. आपल्या सोबत सचिन धांजी आहेत. बराच वेळ झाला ते ही सगळी चर्चा ऐकतायत. सचिन धांजी, आपण चर्चेचे विविध प्रकारचे पैलू पाहिले, ऐकले. मला एक प्रश्न आपल्याला थेट विचारायचा आहे. मुंबई सारख्या शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास करत असताना झाडं तोडली जातात का? आरेमध्ये झाडं तोडताना जे कोणी इतक्या जोरात आपली भूमिका मांडतात ते मुंबई शहरातल्या झाडं तोडण्याच्या बाबतीत किती बोलतात? आणि आरेत झाडं तोडण्याचं आंदोलन झाल्याच्या नंतर मुंबईत एकही झाड तुटलं नाही का? सचिन धांजी, या तीनही प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून अपेक्षित करतो. मुंबईमध्ये कुठेही वृक्ष
झाडाची कत्तल करायची असेल तर वृक्ष प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असते आणि त्यामुळे एखाद्या प्रकल्पाच्या आड येणारी झाडं जेव्हा तोडायची असतात तेव्हा वृक्ष प्राधिकरणापुढे असे प्रस्ताव येत असतात. तसाच आरेचा सुद्धा आला होता. आरेच्या जागी जे काही 2700 झाडं जी काही तोडायची होती म्हणजे त्यातली काही पुनर्रोपित आणि 464 हे पुनर्रोपित होती, बाकी सगळी कापायची होती. याबाबतचा प्रस्ताव 2017 मध्ये पहिला आला होता, त्यानंतर 2019 मध्ये आला. त्यामुळे 2 वर्षाच्या गॅपने आला आणि तो कसा मंजूर झाला हे संपूर्ण मुंबईने पाहिलेलं आहे. या बाबतीत कोर्टात केस झाली, सगळा हे झाला. परंतु एक गोष्ट प्राधान्याने मला आपल्याला एक सांगायचं आहे की या महापालिकेत तत्कालीन आयुक्त अजय मेहता असो किंवा प्रवीणसिंह परदेशी असो, यांचं एक वक्तव्य एक महत्वाचं होतं की मुंबईमध्ये कोणतेही विकास काम जर करायचं असेल तर आपल्याला झाडं तोडावीच लागते, कारण झाडं तोडल्याशिवाय कुठेही विकास होऊ शकत नाही. आणि एकही झाड तोडायचं नाहीये तर कुठेच आपण जर विकास करणार नसू तर या मुंबईला भविष्यामध्ये पायाभूत आपली सेवा सुविधा आपण देऊ शकत नाहीये. त्यामुळे हा आता आपण ज्याच्यावरती जी आपण चर्चा करतो तो आगेचा मुद्दा झाला आहे. परंतु मुंबईमध्ये असे आहेत की गटार नाले आहेत, नाल्यांचं बांधकाम असो किंवा अन्य रस्ते असो, यांना सुद्धा आपण बांधकामासाठी झाडं तोडायला परमिशन देतो. परंतु याबरोबरच इमारत बांधकामाच्या आड येणाऱ्या आपल्या बांधकामामध्ये जी काही झाडं आड येतात त्यांना सुद्धा आपण तोडायला परमिशन देतोय. जर आपण तुम्ही एका यात जर तर्कानं थोडं पुढे जायचं असेल तर मला सचिन दांजी असं सांगा, एक आकडा माझ्याकडे उपलब्ध आहे की गेल्या आरेच्या आंदोलनापासून आतापर्यंतच्या कालावधीमध्ये 2500 झाडांची मुंबईमध्ये कत्तल झाली आणि या झाडांना तोडण्याची परवानगी महानगरपालिकेच्याकडून मिळाली. आता मला सांगा, आरेत झाडं तोडली तर पर्यावरणाचं नुकसान होतं, मुंबईमध्ये 2500 झाडं तोडली जातात तेव्हा पर्यावरणाचं नुकसान होतं का नाही होत? सचिन दांजी, आधी आपण यावर बोला, त्यानंतर इतर मान्यवरांना. नाही, आपल्याकडे ज्या वृक्ष प्राधिकरणापुढे परवानगी करतात जे प्रस्ताव येतात त्यानुसार परवानगी आपली त्यांना परवानगी दिली जाते, हे खरं आहे. परंतु आरेनंतर काही प्रमाणात काही पक्षांकडून मात्र विरोध व्हायला लागला, काही पक्ष त्याला पूर्णपणे पाठिंबा द्यायला लागलेत. आणि अशा प्रकरणामध्ये जेव्हा आपण खाजगी म्हणजे रेल्वेच्या जागेत रेल्वेचे ट्रॅक असेल तरी त्याला विरोध होतोय किंबहुना अन्य गोष्टींना, पण विकासकाच्या बांधकामात जी आड येणारी झाडं आहेत त्यांना मात्र बिनधास्त परवानगी देत आहेत. आणि तुम्ही जो आकडा सांगितलाय तो कदाचित माझ्याकडे आत्ताच्या घडीला नाहीये, कारण मी तो सध्या काउंट केलेला नाहीये. परंतु अशा प्रकारचे त्यानंतर आपण अनेक प्रश्नांना परवानगी दिलेली आहे. अगदी एक महत्वाचं निरीक्षण आपण मांडलं, धन्यवाद त्यासाठी. याच्यावरची राजकीय चर्चा आपण पटकन दत्तू गवाणकरांपासून सुरू करू. दत्तू गवाणकर, आरेतल्या झाड तोडण्याच्या निर्णयाचा इतका विरोध होतो, त्याच्यानंतर मुंबईतल्या झाड तोडण्याबाबत मात्र मूग गिळून गप्प बसलं जातं. सरकारी प्रकल्पांमध्ये पर्यावरणवादी ठरवून खो घालतात असा आरोप कायम केला जातो. सत्ताधारी पर्यावरणवाद्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करतात का? असं आहे की वृक्ष प्राधिकरणाने परवानगी दिल्याच्या नंतर झाडं तोडली जातात. त्या ठिकाणी त्यांना सांगितलं जातं की एकाच्या ऐवजी तुम्ही 10 झाडं लावा, या तऱ्हेचे नियमही आहेत. परंतु ज्या तऱ्हेने आरेमध्ये त्या ठिकाणी कोर्टाने आदेश दिला की या झाडांची कत्तल थांबवा, त्यानंतर आदेश दिला आहे, त्यानंतर रातोरात ज्या तऱ्हेने सुप्रीम त्या कोर्टाने ठिकाणी सांगितलं ना, आंदोलन करत असताना त्या ठिकाणी परवानगीनंतर दत्तू गवाणकर झाडं तोडली गेली. तुम्ही कुठल्या आधारे सांगता की कोर्टाने विरोध केला होता? तुम्ही अभ्यास करून बोला, अभ्यास करून बोला, कृपा करून अभ्यास करून बोला. दत्तू गवाणकर कुठल्या न्यायालयानं सांगितलं होतं की झाडं तोडू नका म्हणून? नाही, दत्तू गवाणकर चुकीचं बोलताय. चुकीचं नाही बोलत आहे मी. दत्तू गवाणकर कुठल्या न्यायालयानं सांगितलं होतं? फडणवीस सरकारला एवढा बळाचा वापर केला तिथल्या आंदोलकाने आणि दत्तू गवाणकर अभ्यास करून बोला, अभ्यास करून त्या बोला. ठिकाणी पोलीस बळाचा वापर करून त्यांना त्या ठिकाणी अडवलं गेलं. दत्तू गवाणकर, कारवाईवर चर्चा नाहीये. तुम्ही बिलकुल. असा दावा करता आहात की बिलकुल. न्यायालयाच्या हा, ते आदेशाला सोडा. धुडकावून तुम्ही झाडं तोडली न्यायालयाचं गेली? बोला. कुठल्या पोलीस न्यायालयानं वगैरे सांगितलं सोडून द्या. होतं? बिलकुल. तुम्ही कुठल्या न्यायालयानं सांगितलं होतं की झाडं तोडू नका, त्याचा पुरावा द्या. त्या ठिकाणी न्यायालयामध्ये
मामला 10 प्रलंबित जनपद का, होता. 10 अहो, जनपद पण का न्यायालय सांगितलं होतं. सुप्रीम कोर्टाच्या आणि त्या परवानगीनंतर ती ठिकाणी कारवाई निर्णय झाली. येणार होता. ठीक आहे. त्याच्या आधी त्या रात्री झाडं का अहो, तोडली नाही, गेली? नाही, दत्तू तुम्ही गवाणकर बोलताय. 2700 झाडं तोडली गेली. प्रसादजी, त्या त्याला ठिकाणी सांगा की ते न्यायालयामध्ये खोटं मामला बोलतायत, प्रलंबित चुकीचं असताना बोलतायत. तेथील आंदोलकांना अवधूतजी, त्यांची धरपकड करून त्यांना ठीक पोलिसी आहे. बळाचा वापर करून याच्यावर त्या अनेकदा ठिकाणी यापूर्वी अन्याय चर्चा झालेली अत्याचार केला आहे. गेला. दत्तू गवाणकर, मी प्रश्न वेगळा विचारला होता, तुम्ही तुमच्याच हव्या त्या मुद्द्यावर त्याला घेऊन गेलेला आहात, पण त्या निमित्तानं एक दावा जो समोर आला त्याच्यावर आपल्याला अवधूत वाघ यांचं उत्तर पटकन घ्यायचंय. अवधूत वाघ, तत्कालीन भारतीय जनता पार्टी सरकारनं न्यायालयाचा आदेश धुडकावून झाडांची कत्तल केली, हा आरोप खरा आहे की खोटा आहे? मला असं वाटतं की दत्तू गवाणकरांनी ताबडतोब न्यायालयाचा अवमान केला म्हणून भारतीय जनता पक्षावर एक खटलाच दाखल करावा आणि त्या खटल्याला आम्ही सामोरं जायला तयार आहोत. परंतु ऐकून मी घ्या. रेकॉर्डवर सांगतो की भारतीय जनता वाघ साहेब, पक्ष आणि आमच्या त्या ठिकाणी सरकारने मामला प्रलंबित एकही होता अशी गोष्ट कोर्टामध्ये. केली नाहीये की जी कोर्टामध्ये न्यायालयाने त्या दिलेल्या ठिकाणी मामला आदेशाच्या प्रलंबित विरुद्ध होता. आहे. मला त्या एक ठिकाणी वेगळा मुद्दा असा रातोरात मांडायचा ज्या आहे तऱ्हेने की झाडांची आज कत्तल केली गेली, मुंबईमध्ये त्या मी ठिकाणी जिकडे राहत आंदोलकांना होते ज्या तऱ्हेने किंवा रोवलं गेलं, चालीत राहतात त्या ते लोकांना अन्यायाने अगदी अत्याचार मंत्रालय केले असो, गेले, सचिवालय असो स्त्रियांवरती अत्याचार किंवा केले गेले, मुख्यमंत्र्यांचा स्त्री- मातोश्री एक मिनिट. निवासस्थान दत्तू असो, गवाणकर आणि या अवधूत वाघ, सगळीकडे दत्तू 100, गवाणकर आणि 150, अवधूत 200 वाघ दोघांनीही थांबा, कारण तुमच्या शब्दाला शब्द भिडण्यानं उत्तर सापडत नाही. दत्तू गवाणकर, तुम्ही मुद्द्यावर राहणार आहात की नाही आज? मला तुम्हाला कृपया विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याची विनंती करावी लागेल आणि पुन्हा एकदा मी आपल्याला असं विचारतो, ठीक आहे, तुमचं म्हणणं असं आहे ना, अरे झाडं तोडायची नाहीत, मान्य आहे, तुम्हाला मुंबईच्या पर्यावरणाची काळजी आहे, मान्य आहे, अहो नंतर 2500 झाडं तुटली ना मुंबईत. मग त्या ठिकाणी 2500 झाडं जर मुंबईत तुटली असतील तर त्या ठिकाणी चुकीच्या तऱ्हेचं वृक्ष प्राधिकरणाने जर निर्णय दिले असतील किंवा आदेश दिले असतील किंवा परवानग्या दिल्या असतील तर त्याच्या विरोधात कोणीही त्या ठिकाणी कोर्टात गेलेलं नाही, त्याच्यावरती आक्षेप घेतलेला नाही किंवा त्याला प्रतिबंध केलेला नाही आहे. मग वृक्ष प्राधिकरणाने दिलेल्या परवानग्या बरोबर असणार. अच्छा, असं आपण गृहीत का हा काय तर्क आहे? सचिन दांजी, सचिन दांजींना विचारूया. सचिनजी, 2500 नंतर तोडलेल्या झाडांना कोणीच आक्षेप घेतला नाही, म्हणजे सगळंच चांगलं झालं. त्या 2500 झाडांच्या तुटण्यानं मुंबईचं काहीच पर्यावरणाचं नुकसान झालं नाही का? आणि जर समजा आव्हान दिलं नाही म्हणजे झाडं तोडायची परवानगी आपल्याला मिळते का? वृक्ष प्राधिकरणाने सचिन दांजींना- तपासूनच साहेब हे केलं सचिन असणार. दांजींना जर नाही नाही, एक असेल मिनिट, तर हा त्या जर तर्क ठिकाणी- असेल ना दत्तू गवाणकर, तर आरेची झाडं तोडायचा परवाना पण वृक्ष प्राधिकरणाकडून आला होता. बिलकुल त्याच्यावरती कोर्टामध्ये प्रलंबित होता मामला. त्याच्यावर नव्हता तेच मी कोर्टामध्ये सांगतोय. प्रलंबित मामला, झाडे नव्हता प्रलंबित, सर्वोच्च न्यायालयाची परवानगी होती. काहीतरी भेगम पाठवू नका. खोटं बोलू नका, सचिन दिशाभूल करू नका दत्तू दांजींच्या गवाणकर. उत्तरासाठी आपण तुम्ही कृपया खोटं दत्तूजी बोलत तुम्हाला आहात हे मला थांबवतोय. रेकॉर्डवर सांगावं वाद लागतंय. तुमच्यापेक्षा खोटा माणूस नाही. कुठचाही मामला वाद प्रलंबित तुमच्यापेक्षा नव्हता. तुम्ही खोटा खोटं बोलत माणूस या आहात, दिशाभूल चॅनेलवर करत येणार आहात, नाही. चुकीचं तुम्ही बोलत आहात. वारंवार येऊन या चॅनेलवरती खोटे बोलत असता. आजच नाही, तुमचं खोटं बोलायची सवयच आहे. हे सांगू नका तुम्ही खोटं कोण आहे. तुमच्या एवढा खोटा माणूस या ठिकाणी कोणीच नाही. धन्यवाद. तुम्ही मला चॅनेलवर पाहता, अहो, तुम्हाला तर मी आज प्रथमच अहो पाहतोय, बिलकुल तुम्ही त्यामुळे खोटा कदाचित द्या. असेल. मी तुम्हाला नेहमी पाहतो खोटं बोलताना इथे. वारंवार खोटं बोलता येऊन तुम्ही आणि जोर जोरात खोटं बोलता. खोटं बोल पण टासून बोल. धन्यवाद. पाहत राहा. हा. दत्तू जय महाराष्ट्र. गवाणकर, पाहत राहा. खरं बोलत जय जा. महाराष्ट्र. दत्तू पाहत गवाणकर राहा. आणि अवधूत वाघ व्यक्तिगत जय पातळीवर हा महाराष्ट्र. वाद देऊ पाहत नका. राहा. बिलकुल खोटं बोलत जाऊ नका चॅनेलवर येऊन. दत्तू गवाणकर आणि महाराष्ट्र. अवधूत वाघ करा. थांबा. दत्तू गवाणकर, चर्चा अवधूत वाघ करत जा. थांबा. दोघांनाही थांबायला लागेल. सचिन दांजींच्या उत्तरासाठी आपण थांबलो होतो. सचिन दांजी, वृक्ष प्राधिकरणाच्या परवानगीनं तोडलेली झाडं ही पर्यावरणाचं नुकसान करत नाहीत, हा काँग्रेसचा दावा तर्काला धरून आहे का राजकारणाला धरून आहे? नाही नाही, मुळात एक गोष्ट परत एकदा मी निदर्शनास आणून इच्छितो की कोणत्याही झाडांची कत्तल करण्यापूर्वी जेव्हा त्या जागेची पाहणी होते आणि त्याचा प्रस्ताव बनवला जातो त्याच्या अगोदर ती एका वृत्तपत्रामध्ये अमुक अमुक प्रकारची झाडं कापली जाणार अशा प्रकारची जाहिरात दिली जाते आणि त्याला हरकती आणि सूचना लोकांकडून मागवल्या जातात. आणि या हरकती आणि सूचनानुसार जे लोक त्याला आक्षेप नोंदवतात त्यांचं समाधान झाल्यानंतर किंवा त्यांनी जे काही आक्षेप नोंदवले त्याचे निरसन केल्यानंतर तो प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणापुढे वृक्ष प्राधिकरणाच्या समितीपुढे मंजुरीला येतो आणि तिथे मंजुरी दिली जाते. आता हा जो मुद्दा हे म्हणतात की ह्या झाडांना कापल्यानंतर कोणी कोर्टात गेलं नाहीये, पण मुळात आधीच जर त्याला आक्षेप घेतला असेल आणि त्याचं निरसन झालं असेल तर कोण कोर्टात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये. ठीक आहे. एक आणि दुसरं असं आहे
ठीक आहे सचिन सचिन धानजी आपलं उत्तर पोहोचलं. एक छोटी विश्रांती गरजेची आहे म्हणून थांबतो आहोत. लक्षवेधीच्या पुढच्या भागात लवकरच परत येऊ आणि त्यावेळेला आपण या प्रश्नावर निश्चित चर्चा करू की आरे कारशेड होऊ शकते की आरेच्या बाबतीत आंदोलकांचा दावा ठाम राहणार आहे.